रशियात मोठा भूकंप, जगातल्या 3 देशांना सुनामीचा इशारा। रशियाच्या पूर्वेकडील भागात 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप, रशिया, जपान आणि अमेरिकेला इशारा। रशियातील भूकंपामुळे अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यांवर सुनामीची शक्यता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली ही शक्यता। अलास्का आणि अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावर इशारा, तर खंबीर रहा, सुरक्षित रहा, ट्रम्प यांचं आवाहन। माझ्या विनंतीनंतर भारताचं पाकिस्तानसोबतचं युद्ध थांबवलं, भारत पाक युद्धावरून ट्रम्प यांचं पुन्हा एकदा विधान। तर भारतावर 25% टॅरिफ लागण्याची शक्यता, ट्रम्प यांचं सूचक वक्तव्य। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंसंदर्भात विधिमंडळाचा चौकशी अहवाल आला। चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला, रोहित पवारांची माहिती। छावा संघटनेच्या विजय घाडगेंची आज पत्रकार परिषद, कोकाटेंचा राजीनामा होणार नसल्याची सूत्रांची माहिती। राजीनामा न घेतल्यास छावा संघटनेकडून आंदोलनाचा इशारा। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिलराव पवार हे मंत्री दादा भुसेंचे नातेवाईक। सामनातनं दावा, IAS होण्याआधीच भुसेंच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनिल कुमार पवार यांना बढती दिल्याचा सामनाच्या वृत्तात दावा। वसई विरार पालिका आयुक्त अनिल पवार हे यांच्या नातेवाईकांच्या घरी सापडली 1,25,00,000ची रक्कम। अनिल कुमार यांनी नातेवाईकांच्या घरी ही रक्कम लपवली असल्याची माहिती। तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी। दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची प्रकरणात सुनावणी होणार। दरम्यान दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर पोलीस विभागाकडून सुप्रीम कोर्टात अपील। महादेव मुंडेंचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, तर उद्या सकाळी 11:30 वाजता वर्षा बंगल्यावर ही भेट होणार। हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा CDR काढावा, तपास थांबवणाऱ्या लोकांना आरोपी करावं, या प्रकारच्या मागण्या करणार। आधी जिल्हा परिषद, नंतर पालिकेच्या निवडणुकीचं नियोजन करण्याची शक्यता। दरम्यान स्थानिक संस्था निवडणूक टप्प्याटप्प्यानं होण्याची ही शक्यता। सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आयोग मुदतवाढ मिळवण्याच्या अनुषंगानं अंतरिम अर्ज दाखल करणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता बैठक। निरीक्षकांच्या बैठकीमध्ये आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीनं ठाकरेंकडून आढावा घेतला जाणार। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे भाजपात प्रवेश करणार। दुपारी 3 वाजता मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार। दोन्ही मुलांचाही भाजपात प्रवेश होणार। राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी वज्रमुठ बैठकीमध्ये हा निर्णय। तर विजय घाडगे आणि गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात संघटनांची नाराजी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज अजित पवारांची भेट घेणार। सामाजिक न्याय विभागाला अद्याप निधी वाटप करण्याचे अधिकार नसल्याची माहिती। दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर निधी वाटपाचा हा तिढा सुटणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई विस्तारित कार्यकारिणीची बैठक। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि रणनीतीवर चर्चा होणार। विधानसभा निवडणुकीतील महेश सावंत यांच्या विजयाविरुद्ध सदा सरवणकर यांची याचिका। दरम्यान सरवणकर यांची ही याचिका फेटाळण्याची महेश सावंतांची हायकोर्टात मागणी। राज्याचे कारभारी फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त फक्त नावालाच उरली आहे। विधिमंडळामध्ये रमी खेळा, बरळा, मारामारी करा, कोणाच्याही नाकावर बुक्का मारा, काहीही करा म्हणत अंबादास दानवेंची एक्सवरून सरकारवर टीका। कल्याण डोंबिवलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद, तर जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या मनमानी कारभाराविरोधात पदाधिकाऱ्यांची नाराजी। 60 ते 70 पदाधिकारी देणार राजीनामा। कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची गोरंट्याल यांची माहिती। तर उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार। भाजपनं पालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, वरिष्ठांकडे स्वबळावर लढवण्यासाठी आग्रह करणार। भाजपमधील पक्षप्रवेशाच्या आधीच कैलास गोरंट्याल यांची भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी।
आदिवासी मुलांसोबत मंत्री अशोक उईकेंनी सादर केलं नृत्य। नागपुरात गोंडराजे बुलंदशहांच्या जयंतीनिमित्त आदिवासी नृत्याचं आयोजन। नितीन पवार आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी बोलले तर त्यांनी कुठल्याही अधिकाराचा अपमान केलेला नाही। मंत्री अशोक उईकेंची प्रतिक्रिया। तर नितीन पवारांनी अधिकाऱ्यांना दम दिल्याचं वक्तव्य। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आज जनता दरबार। मुंबई पालिकेच्या सीवॉर्ड कार्यालयामध्ये जनता दरबार भरणार। मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीनं या जनता दरबाराला महत्त्व। बुलढाण्यामध्ये रोहित पवारांजवळ मुलींनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या। शेतकऱ्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का, मुलीचा सवाल। तर रोहित पवारांनी घेतली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी। शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना मुलगी भाऊक। छत्रपती संभाजीनगरमध्ये पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तावर अत्याचाराचा गुन्हा। महिलेच्या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्तासह तिघांवरही अत्याचाराचा गुन्हा। आरोपी भरत राठोडनं लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची महिलेची तक्रार। कोल्हापूर महानगरपालिकेतील ड्रेनेज घोटाळ्याचं प्रकरण अधिकाऱ्यांना भोवलं तर कनिष्ठ अभियंत्या प्रज्ञा गायकवाड, बळवंत सूर्यवंशी आणि वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे यांचं निलंबन। तर सर्वांची खातेनिहाय चौकशी होणार। कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। लातूरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचं उपोषण। महादेव कोळी जात प्रमाणपत्र न दिल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा। उपोषणाचा आजचा 10वा दिवस। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती। तर सध्या दया नायक हे गुन्हे शाखा 9चे प्रभारी पोलीस निरीक्षक। पुण्यातील खराडीमध्ये एप्रिल मे महिन्यात तिथेच झाली होती पार्टी। एप्रिल महिन्यामध्ये 6 लोकांसाठी 3 रूम्स बुक झाल्या होत्या। दोन्ही महिन्यातील हाऊस पार्टीची होणार चौकशी। पार्टीत कोण कोण होतं, कुठून आलं याचीही चौकशी होणार। डोंबिवलीमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणारा रणजित झा याच्या जामीन अर्जावर आज निर्णय। कल्याण जिल्हा सत्र न्यायालय आज त्याच्या जामीन अर्जावर निकाल देणार। दरम्यान झा याच्या जामीन अर्जावर काल सुनावणी। नाशिकला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण 76% भरलं। गंगापूर धरणातून सध्या गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच। गोदाघाट परिसरात पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी वाढली। पावसानं जोर धरल्यास पाण्याचा विसर्गही वाढण्याची शक्यता। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 2 फुटांनी घट। तर सध्या पंचगंगेची पाणी पातळी 34 फुटांवर। जिल्ह्यातील 43 बंधारे अजूनही पाण्याखालीच। शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गर्भवती माता खासगी रुग्णालयामध्ये देण्यात आल्या। तर आशा सेविकांना आमिष दाखवत गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेण्यात आल्याचा हा प्रकार समोर। सोलापूरच्या आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस। महाडच्या एमआयडीसी मधील कंपनीवर पोलिसांचा संयुक्त छापा। डी प्लॉट मधील D14 कंपनीवर पोलिसांची कारवाई। तर कंपनीमध्ये अंमली पदार्थ बनवत असल्याची पोलिसांना माहिती। पंढरपुरात तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री। पंढरपुरात BVJ कंपनीकडून पाण्याची विक्री। सुरक्षा रक्षकाचा पाणी विकतानाचा हा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। नागपूरच्या महाल परिसरामध्ये 22 घरांवर बुलडोझर कारवाई। तर रस्ता रुंदीकरणाच्या साठी अडथळा ठरणाऱ्या 22 घरांवर ही कारवाई झाली। नागपूर महापालिकेच्या गांधीबाग झोनच्या पथकाची कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून उद्या पाणी सोडलं जाणार। धरणामध्ये 92% पाणीसाठा झाल्यानंतर जायकवाडीतनं हे पाणी सोडण्याचा निर्णय। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीमधील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रस्ते धोकादायक। तर बस चिखलात अडकल्यानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प। नागपुरातील बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट। 632 शिक्षकांची होणार 1-to-1 सुनावणी। शिक्षण आयुक्तांचे उपसंचालकांना आदेश। प्रत्यक्ष सुनावणीमुळे अनेक बोगस शिक्षकांचे नावं यामध्ये समोर येण्याची शक्यता। नाशिकच्या विल्होळी गावामध्ये महिलांची पाण्यासाठी कसरत। डोक्यावर हंडा घेऊन पार करावा लागतोय मुंबई नाशिक महामार्ग। धरणांमध्ये पाणी, मात्र गावखेड्यात विहिरींनी गाठ लागतं। इचलकरंजीमध्ये महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भीमशक्ती सामाजिक संघटनेचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुख्य सभागृह त्वरित पूर्ण करण्याचा या ठिकाणी निर्धार। दरम्यान त्या मागणीसह पुतळ्यासह जवळच असलेल्या अतिक्रमण काढण्याची सुद्धा मागणी। गोंदियामध्ये आमगाव, पाऊलदवना, कुंभारटोली या गावातील रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि गावकरी रस्त्यावर। 2 दिवसात रस्त्याचं काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा।
महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या 257% वाढली। व्याघ्र प्रकल्प उभारण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न केल्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती। राज्यात सध्या 446 इतके वाघ। गणेशोत्सवानिमित्त 5000 विशेष बसेस चालवण्यात येणार। पथकावरील खर्च कमी करण्यासाठी जुन्या मुंबई पुणे महामार्गाने एसटीची धाव। ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू होणार। उमेद मॉलसाठी राज्य सरकारकडून 200 कोटींचा निधीही मंजूर। मराठीमध्ये शुल्क प्रदर्शित न करणाऱ्या महाविद्यालयांवर आता कारवाई होणार। शुल्क नियामक प्राधिकरणाचा शैक्षणिक संस्थांना इशारा। 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर। 12वीचा निकाल 43.65% तर 10वीचा निकाल हा 36.48%। गेल्या वर्षीच्या तुलनेत 10वीच्या निकालात काहीशी घट। केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला स्वदेशी तोफा मिळणार। माझगाव डॉकमध्ये INS निलगिरी श्रेणीतील 4 फ्रिगेट्सची उभारणी होणार।